जय महाराष्ट्र. अयोध्या. अयोध्या. जय महाराष्ट्र. कोण बोलतंय? मी दादा डोंगरे बोलतोय. कोण? दादा डोंगरे बोलतोय मी, संभाजीनगर. बोला ना. तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता. तर आतापर्यंत मी फोन केला नाही 2-3 वर्षामध्ये. आपण शिवसेनेत बरोबर काम केलं आहे. बर. पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते बघ. म्हणजे मी तुला आज का बोलतोय तर कारण तू समजून घे. समजून घे काय म्हणजे माहिती- तुम्ही समजून सांगा. तुम्ही मला फोन करण्याचं कारण हा. काय आहे? हा, तुम्ही मला तू फोन करणं आणि माझ्या लिमिट दाखवा मला. मी काय पोस्ट लिमिट- करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही मला सांगायचं नाही नाही. नाही नाही पोस्ट कर. आम्ही मी- सांगणार म्हणजे तुम्ही काय स्वातंत्र्य- तुम्ही काय म्हटलात की हम्म. तू एक पोस्ट करण्याचं असं तसं तुम्ही हे म्हटलात. मी काय पोस्ट बरोबर केली आहे मला ना. सांगा. तुम्ही नारायणगड आमचं काय माहिती का ओडिराच्या स्थानी आहे. अक्कल असेल डोक्यामध्ये तुमच्या तर हं. त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा. माझ्या कुठल्याही आजच्या पोस्टमध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्टमध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का? अक्कल अरे, जरा पण स्वतः त्याच्या- टाळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा. कळलं ना? मग उद्धव ठाकरेची माहिती काय? उद्धव ठाकरेला शिवाय तुझ्या माहिती तू जे म्हटलास ना हा. ते सगळं तुझ्या नाही, नाही, माहिती. उद्धव सगळं ठाकरेला तुझ्या शिवाय माहिती. दिलं. उद्धव हा? ठाकरे तुला गाडीवर तुम्हाला बसवलं लाजा ना, वाटत बाळासाहेब नाहीत का रे? ठाकरेच्या. हा? एका माणसाचा हा? खून होतो दिवसा ढोळ्या मारून आणि तुम्ही त्या अरे, माणसाचं कोण होतंय? समर्थन मग करता. पुन्हा ज्यांनी लाज खून वाटते केला का? त्यांना फाशी शिक्षा हा? द्या ना. हे आणि काय रे तू तुझं? तू स्वतःला सांगतोयस की तू हा? माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून तुला लाज संभाजीनगरवरून वाटते का रे? बोलतोय म्हणून तू तू वंजारी अशा समाजाच्या घाणेरड्या शिव्या देतो. तुला बायाबद्दल लाज बोलतोय, वाटते का होय रे? त्यांच्याबद्दल बोलतोय. हा? हा? हलकट नालाय का? तुझ्या आम्ही डोक्यामध्ये नालायक आहेत का, बुद्धीचा होय? भाग दिसत नाहीये. तू ये बरं इकडे तुला सांग ना. तू ये की तुझ्या दम आहे तर तू ये. तू ये. तुझ्यासारख्या बावळटाच्या गाडी लागते का मी? तू ये ना मूर्ख हा? पागल. अरे नामदेव शास्त्री हा? घराचे महंत आहेत अरे ना. कशाचा नामदेव शास्त्री? हा जर हा? तो नामदेव शास्त्री त्याला वाटलं नाही का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून? हा? वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून? हा? काय बोलतोय? वाल्मिकराच्या काय बाबतीत बोलले बोलतोय का ते? की नारायणगड काही वाल्मिकराच्या बाबतीत नारायणगडावरती बोलले फक्त एका आमचं सुद्धा ते श्रद्धास्थान आहे. माझ्या पोस्टमध्ये मी कुठेतरी नारायणगडाचा उल्लेख केलाय का? सांग ना भडव्या. तू मला फोन करतोस ना अरे, भाडखाऊ. हा? मला तुझी तुझ्यापेक्षा अवस्था खूप काय माहितीये खतरनाक का? बोलता 10 रुपये येतं. चिंदी चोर मला असणारी ती तुझ्यापेक्षा बाई. खूप खतरनाक बोलता येतं. मला माझ्या बापाने ए, शिकवलं ज्याला शांत तसं नको. तसं तसं. बापाने तू मध्ये बिचारी- उद्धव साहेबांना आणायचा नव्हतास भडव्या त्याच्या चुद्या. उद्धव हा ठाकरेच्या तुझ्या मुलं- माहिती तुझ्या हा. माहिती उद्धव तुझ्या ठाकरेच्या माहिती बापाचं काय? काय? तुझ्या माहिती इथं भोगते समोर. तुझ्या माहिती जे आम्हाला म्हणतोयस ना ते सगळं तुझ्या माहिती. बघ तू आम्हाला जे म्हणतोयस ना ते सगळं तुझ्या माहिती. माहेर त्या मातोश्रीवर जाऊन मातोश्री फोडून टाकू मग. हो काय? आम्हाला कसं मी तर आम्ही हा. काय आम्ही काय इथं बांगड्या भरल्यात काय? बांगडे हा? भरले नाही, तुला सांगतो मातोश्रीच्या मग तू भगवान आजूबाजूला जरा मातोश्रीच्या बद्दल आजूबाजूला बोलतो. येऊन दाखव. मातोश्रीच्या आजूबाजूला आजूबाजूला काय? येऊन दाखव. नाही तुझी मिशी भादरली ना तर ही पाटलाची अवलादच नाही. तू मातोश्रीच्या बरं. आजूबाजूला येऊन दाखव. नाही तुझी मिशी भादरली ना बाग साल्या. येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला. येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला. येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला. येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव. तुझी मिशी भाजून तुझ्या हातात देते की नाही बघ. हा. अरे तुला काही बाळासाहेबांची कामच नाही. आई उद्धव साहेबांची शिवसैनिक आहे. कळलं ना? तुला काय वाटलं? तुला शिवाय देत आहेत का काय? तुला शिवाय देतात की काय? तुझ्या एवढा दम आहे ना. तुझ्या जेवढा दम तुझ्या तोंडात ना तेवढा तुझ्या दम सुद्धा असेल ना. ये तू. हा? नुसतं तुला काय वाटलं? फोन करशील मला घाबरवशील? अरे तुझ्यासारखे झाटू खूप बघितलेत. त्या फोन आलाय का?